तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईत दाखल झालाय। सकाळी 10 पासून आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात होईल। ओबीसीतून आरक्षण देण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आणि भाग्यश्री प्रधान या दोघेही आपल्याला खरं तर मिनिट टू मिनिट अपडेट आपल्याला देत आहेत। मीनाक्षी ट्रॅक करते की मनोज जरांगे पाटील यांचा ताफा कुठपर्यंत पोहोचला, तर दुसरीकडे भाग्यश्री ही स्वतः आझाद मैदानावर उपस्थित आहे। भाग्यश्री, तुझ्याकडे मनोज जरांगे पाटील खरं तर मुंबईत दाखल झालेत। आझाद मैदानासह संपूर्ण परिसर मराठा आंदोलकांनी गजबजलाय। भाग्यश्री, आपण जर बघतोय तर परिसर जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळतो। एकंदरीतच जे कार्यकर्ते आहेत ते उत्साहात आहेत। आपण बघूया या कार्यकर्त्यांना काही विचारून बघूया। आता काय सांगतो? आम्ही इथं मराठा आरक्षण घेऊनच जाणार आहेत आणि या सरकारनं आतापर्यंत मराठ्याला फक्त खेळवत चालवले आणि जुलवत बसवलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही पूर्ण मराठा आरक्षण अंमलबजावणी मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही हे मैदान सोडणार नाही। आणि नक्कीच तर आपण बघतोय की जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं सोडणार नाही, अशा पद्धतीच्या मागण्या ज्या आहेत ते हे लोक करतात। एकंदरीतच महिला देखील आलेल्या पाहायला मिळतात, काही महिला इथे बसलेल्या पाहायला मिळतात, काही बाकी आपण बघतोय की पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत महिलांबरोबरच। पण असं जरी असलं तरी बाहेरची गर्दी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। अक्षरशः रस्ते दोन्ही बाजूने भरलेले आहेत, चालायला जागा नाहीये। खरं तर हा जो रस्ता आहे हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे। कार्यालयीन वेळेचा हा रस्ता, कार्यालयात जाण्यासाठीचा महत्त्वाचा रस्ता आहे आणि जरी गणपती असले तरी सगळ्याच कार्यालयांना सुट्ट्या नाहीयेत, त्यामुळे आज ट्रॅफिक जे आहे ते वाढण्याची प्रचंड शक्यता आहे। एकंदरीत जर बघितलं तर त्या वाहतूक कोंडीला टाळता येईल कसं यासाठी देखील पोलिसांनी व्यवस्था केली आहे। मात्र ही व्यवस्था पुरेशी होईल का असा प्रश्न देखील सध्या विचारला जातोय। शिस्तीने आपण इथे आंदोलन करायचं अशा सूचना या मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांकडून दिल्या जातात। त्यामुळे हे आता आंदोलन कसं पार पडतंय आणि मनोज जरांगे पाटील इथे किती दिवस बसणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचं कारण गणपती उत्सव आहे। आपण बघतोय की काल 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालंय, 5 दिवसांच्या गणपती बाप्पांचं देखील विसर्जन होणार आहे आणि या सगळ्या गर्दीमध्ये मराठा समाज देखील इथे येऊन पोहोचलेला आहे आणि या हिशोबात आहेत ते की जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। त्यामुळे जवळपास अनंत चतुर्दशीपर्यंत तरी निदान हे सगळं असं सुरू राहील आणि त्याचा जो ताण आहे तो मुंबईतल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर पडणार नाही याची काळजी जी आहे ती पोलीस घेतात। मात्र ही काळजी ते कशा पद्धतीने घेतात निश्चित भाग्यश्री, प्रशासनाच्या वतीने योग्य ती काळजी घेतली जाते, योग्य ती उपाययोजना देखील प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। तू आणि मीनाक्षी असे संपर्कात राहा, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन। तर मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झालेले आहेत। आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजलेला आहे। खरं तर ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात बेमुदत आंदोलन सुरू करण्याचं जरांगेंनी जाहीर केलंय आणि त्याच अनुषंगानं राज्य सरकारनं जरांगेंना आज एकच दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी दिली। या सर्व प्रकरणावर आपलं लक्ष असणारच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।